नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात? मस्तच ना? असेच राहा. आज मी तुम्हाला आरतीचं महत्त्व सांगणार आहे. इतका सुंदर व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान व्हिडिओ आहे. सर्वांनी नक्की ऐकावा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सगळेच देवाची पूजा झाली की आरती करतो. वेगवेगळ्या प्रसंगी देवाचं रूप पाहत, हातात टाळ घेत किंवा टाळ्या वाजवत देवाची मनोभावे आरती केली असेलच आपण सर्वांनी. तुम्हाला माहिती आहे का आरतीचं नेमकं महत्त्व काय आहे? आरतीमध्ये स्वतःभोवती का फिरतात? नाही ना? आपल्या पुराणात मात्र याविषयी विस्तृत माहिती दिली गेलेली आहे. चला तर मग आज आपण सर्व माहिती जाणून घेऊयात. हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती केली जाते. स्कंद पुराणात आरतीचं महत्त्व सांगितलं गेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला सगळेच धार्मिक विधी मंत्र येतातच असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी मंत्र श्लोक इत्यादी काहीच माहिती नाही, त्यांना केवळ देवाची आरती केली तरीही देवाची त्यांच्यावर कृपादृष्टी राहते. इतर विधीनंतर ज्या प्रकारे देव प्रसन्न होतो तसाच केवळ आरती केल्यानेही देव पावतो. आरतीला पुराणात आरत्रिक आणि निरांजन अशा 2 नावांनी संबोधलं गेलं आहे. आरती ही साधारण एखाद्या धार्मिक कार्यानंतर केली जाते. त्यामुळे पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात काही त्रुटी झाली असेल, काही विधी राहिल्या असतील तर आरतीमुळे त्या त्रुटी भरून निघतात. देवाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पंचप्राणांना संपूर्ण एकाग्रतेने आरतीच्या तालात सुरात स्वतःला समरस करावं लागतं. आरती करताना आरतीच्या ताटात असणारा दिवा हा त्या व्यक्तीच्या आत्म्याचं प्रतीक असल्याचंही पुराणात नमूद केलं आहे. त्यामुळे आरती करताना तो दिवा अखंड तेवत राहणं आणि तो पंचमुखी असणंही खूप महत्त्वाचं ठरतं. आरती करताना आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ही देवाची स्तुती असते. त्यामुळे ते शब्द अत्यंत भावगर्भतेने आपल्या मुखातून यायला हवे, तरच आरतीचा लाभ आपल्याला मिळतो. आरती दरम्यान आपण वेगळेच स्वतःभोवती गोल प्रदक्षिणा घालतो. का घालतो? याचं स्कंद पुराणात महत्त्व सांगितलं आहे की ते म्हणजे आपल्याला जीवन प्रदान करण्यासाठी रोज नवा दिवस दिसण्यासाठी पृथ्वीचं खूप मोठं कार्य आहे. तिच्या अस्तित्वामुळे आपल्याला जीवन मिळालं आहे. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी स्वतःभोवती गोल फिरणं म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासारखंच आहे. त्यामुळे आरती दरम्यान स्वतःभोवती गोल फिरणं हे पूर्वपार चालत आलं आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आरती कशी असावी याविषयी देखील विस्तृत माहिती पुराणात दिली आहे. आरती करताना आपल्याला हातातलं आरतीचं ताट केवळ गोल फिरवायचं नाही, तर ते फिरवताना ओम अशी आकृती निर्माण होईल असं ताट फिरवायचं आहे. म्हणजेच देवाच्या चरणापाशी 4 वेळा, देवाच्या छातीपाशी 2 वेळा आणि मुखाजवळ 1 वेळा अशा पद्धतीने ओम ही आकृती निर्माण होते. हे पुराणात नमूद केले गेले आहे. आरती करताना साधारण दिवा किंवा धूप इत्यादीने आरती करतो. मात्र आरती ही 4 प्रकारे केली जाते. आरतीचा पहिला प्रकार म्हणजे जल आरती, दुसरा प्रकार दीप आरती, तिसरा म्हणजे पुष्प आरती आणि शेवटी कापूर अगरबत्ती किंवा धुपाची आरती. अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण आरती करू शकतो. पुराणात आरती करण्यासाठी शुभ अशा 5 वेळा सांगितल्या आहेत. पहिली आरती जी सूर्योदयापूर्वी आपण केली पाहिजे तिला मंगल आरती असं म्हटलं जातं. दुसरी आहे शृंगार आरती, जी शक्यतो सूर्य डोक्यावर आल्यानंतर केली जाते. तिसरी आरती ही दुपारी देवाला नैवेद्य दाखवताना केली जाते. चौथी आरती संध्याकाळी चौथी आरती म्हणजे आरती जी संध्याकाळी केली जाते. 5वी आहे शयन आरती, जी रात्री देवाच्या निद्रेसाठी केली जाते. रोज देवाची आरती केल्याने अनेक फायदेही आहेत. देवाची आरती केल्याने आपल्या भोवतालचं वातावरण शुद्ध होतं
आरतीमुळे देव जागृत होऊन त्याचा आपल्या भोवती वावर असतो. त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आरतीच्या गायनाने, वाद्याच्या तालाने वातावरणात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आरती केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात. तो पवित्र होतो. त्याच्या मनातील राग, द्वेष कमी होऊन त्याच्या भावना शुद्ध होतात. आरती करताना वापरलेल्या कापुरामुळे भोवतालचे सूक्ष्म कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध होतं. श्वासाद्वारेही हवा आपल्या शरीरात गेल्याने आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि आपल्याला शांतता प्रदान होते. अशा प्रकारे आपल्याला आरतीचं महत्त्व पुराणात सांगितलेलं आहे. आपण आरती तर करतो, पण आपण जाणून घेऊन समजून उमजून जर आरती केली तर त्याचं अधिक फळ जास्त मिळतं आपल्याला आरती केल्याचं. कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण मनापासून माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.